हाय कसं काय मंडळी. सो खूप दिवसांनी मी मोठा व्लॉग घेऊन आलेले आहे. तर आम्ही जात आहे इंडियाला. सो आता मम्मीला इंडियाला जाऊन सरप्राईज द्यायचं आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सगळं दाखवते. तर आमची फ्लाईट होती. आम्ही 8 दिवस पहिलेच बॅग पॅक करून ठेवल्या होत्या आणि आता म्हणलं चला जायची वेळ आली होती. मग 8 दिवसानंतर परत मग थोडंफार सामान राहिलं होतं माझं पॅक करायचं. सो ते पॅक केलं मी. सगळे पॅकेट्स वगैरे ते पॅक करून ठेवले, नाही तर टाईमवर. आणि आमचं पहिली इंडियाला जायच्या पहिले आमची ट्रिप आहे एक, जी आम्ही थायलंडला जात आहोत. सो तिथं 8 दिवस फिरून झाल्यानंतर आम्ही इंडियाला मम्मीला सरप्राईज द्यायला जाणार आहोत. तर आपण आता जाऊया. तरी तिला माहीत आहे, कानावर खबर आहे तिच्या. म्हणजे लास्ट टाईम तिला माहिती सांगितलं होतं मी 1 मंथ पहिलेच की आम्ही येत आहोत म्हणून. लास्टच्या 2 इयर्स पहिले मी तिला सरप्राईज दिलं होतं. म्हणजे तिला सांगितलंच नव्हतं, तिला बोललं होतं येणारच नाही आहे आम्ही. तर लास्ट टाईम मस्त सरप्राईज दिलं होतं सगळ्यांना. सगळे शॉक झाले होते. ह्यावेळेस थोडंसं माहीत आहे तिला. फक्त 2 दिवस पहिले आम्ही पहिले जाणार आहे. आणि तिला सांगितलं 2 दिवस उशिरा येणार आहे असं सांगितलं तिला. त्यानंतर मग मी बॅग म्हणजे पॅक केले, सगळे गिफ्ट्स घेतले होते सगळ्यांसाठी. तर ते पॅक केले. यावेळेस मी जास्त काही एवढं घेतलं नाही. फक्त माझ्या भावाला मुलगी झालेली, तिच्यासाठी जास्त करून गिफ्ट्स घेतलेले आहेत मी. मग अशा प्रकारे आम्ही बॅग पॅक केली आणि सगळे बॅग्स मोजत होतो. म्हणजे वजन मोजत होतो, कारण की मोजूनच घेऊन जावं लागतं. त्यामुळे इथे बघू शकता नवीन पॅकिंग केलेले सगळं. आपल्याला जे टॅग असतात त्याचे कपड्याचे ते काढून जावं लागतात, नाही तर त्यांना असं वाटतं की आपण नवीन विकायला घेऊन जात आहोत. सो ते काढून वगैरे टाकले. पूर्ण बॅग पूर्ण पॅक करून टाकली. त्यानंतर मग आज दुपारच्या वेळेस काहीच नव्हतं बनवायचं, म्हणून मग सकाळी मग मी पहिले सँडविच बनवलं. त्यानंतर मग ठरवलं आता दिवसभर आता काहीच बनवायचं नाही, जायचं आहे तर फक्त स्वतःची तयारी करून घेऊया. मग मी माझी स्वतःची तयारी करून घेतली, आवरून घेतलं. तसं मला वॅक्स पण करायचं होतं, पण माझा वॅक्सचा डबा खराब झाला होता. त्यामुळं मग मी अँड टायमाला वॅक्स तर काही केले नाही. विचार केला तर थायलंडला गेल्यावर तिकडेच वॅक्स करेल. सो माझा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, मजा येणार आहे तुम्हाला. सरप्राईज पण मी दाखवणार आहे तुम्हाला आता माझ्या घरी गेलेलं. सो मी जिकडं फिरायला गेले तिकडचे व्लॉग्स टाकलेले आहेत, शॉर्ट्स इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग हेच आम्ही मग दुपारच्या वेळेस मग काहीच बनवलं नाही. मग बाहेर आलो होतो हॉटेलमध्ये. मग तिथं आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही ह्यांना पैसे काढायचे होते, मग आम्ही ते काढायला गेलो. त्यानंतर खाऊन वगैरे घेतलं तिकडे. मला किती भारी वाटत आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे मी शब्दात बोलू पण नाही शकत की मला किती छान वाटते. कारण की आमची ट्रिप पण आहे थायलंडची, आणि त्याच्यानंतर मम्मीला भेटायचे आणि इंडियाला जायचे. आणि मी तिथं 2-3 महिने राहणार आहे असं माझा आता प्लॅन आहे. पुढं काय चेंज होईल मला माहीत नाही. सो तिकडं प्लॅन आहे तसा आमचा. त्यानंतर मग आम्ही बँकमध्ये पैसे काढायला गेलो होतो. मग ते कामं करून घेतले, कारण की आमचे खूप कामं होते पेंडिंग. काय करायचं आहे, कारण की जायच्या वेळेस खूप कामं निघतात. जायच्या 2 दिवस पहिले तर काही नसतं, पण त्याच्यानंतर जायच्या दिवशी खूप कामं असतात. किती बी कामं केले तरी काही संपत नाही. त्यानंतर अनन्याची फ्रेंड आहे, तिला अनन्याला भेटायचं होतं, कारण की अनन्या जाणार आहे 2-3 महिने. त्यामुळे मग ती भेटून तिला गिफ्ट दिलं तिने छोटंसं. त्यानंतर त्या भेटलो आम्ही. मग आमची संध्याकाळी जायचं प्लॅन ठरलं. फ्लाईट होती आमची संध्याकाळची. सो मग आम्ही आवरायला घेतलं. तशी माझी तब्येत ठीक नव्हती. माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे, मला खूप भारी पण वाटत आहे, पण माझी तब्येत खूपच डल होती. कारण की मला विकनेस आला होता, आणि जायचं म्हणल्यावर दगदग पण आपल्याला खूप होते. आणि त्यात तब्येत बी ठीक नव्हती, कारण की अनन्याला सर्दी खोकला झालेला होता, आणि त्यांनी थोडीशी दिलेली होती मला सर्दी. तर मला त्याचं टेन्शन आलं होतं की मला काही तब्येत खराब झाली तर सगळं प्लॅनमध्ये प्रॉब्लेम होऊन जाईल. पण काही नाही, थोडंसं त्रास झाला मला, पण ओके. त्यानंतर मग मेकअप करायला घेतला. तरी पण मी एवढं काही केलं नाही. म्हणलं आता फ्लाईटमध्येच बसायचं आहे पूर्ण आपल्याला. 24 आवर्स तर फ्लाईटमध्येच जाईल. सो मस्त आवरून घेतलं. आवरून झाल्यानंतर सगळं बॅग पॅक करून बिगून काय गोष्टी राहिलेल्या आहेत, काय राहिलं नाही, विसरून नाही गेलं पाहिजे म्हणून ते चेक वगैरे करून घेतलं. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल किती चेहरा उतरला आहे माझा. आणि मी मेकअप करते म्हणजे अनन्याला बी करायचाच होता. सो ती पण मागं करतच होती माझ्या मेकअप करायचं म्हणून. तरी पण मी तिला काही देत नाही, ब्लश वगैरे लावते ती थोडंफार. त्यानंतर आम्ही 2-3 महिन्यासाठी जाणार आहोत. म्हणजे मी जाणार आहे, अनन्याचे पप्पा तर 1-1.5 महिन्यामध्ये येऊन जातील US ला.
म्हणून मग त्यामुळे मग त्या आंटीकडं आम्ही आमचे प्लॅन्ट्स होते घरातले मनी प्लॅन्ट आणि ते वगैरे ते सगळं त्यांना देऊन टाकलं, कारण की ते रोज पाणी टाकतील म्हणून. गॅलरीमध्ये पण आम्ही जे मोठे मोठे झाडं आहेत म्हणजे छोटेफार जे आहेत ते सगळेच देता येत नाही त्यांना, म्हणून मग तिकडं बाहेर कडेला ठेवलं होतं गॅलरीमध्ये, जेणेकरून त्यांनी घेतील आणि रोजच्या रोज पाणी टाकतील. त्यानंतर आम्ही सगळं लॉक वगैरे केलं, सगळं सामान पॅक केलं. त्यानंतर हे अंकल आहे जे आम्हाला घ्यायला येतात, म्हणजे आम्ही लास्ट 2 इयर पहिले पण ह्या अंकललाच बोलवलं होतं. तर हे इंडियन लोकांना पण खूप लोकांना सोडतात एअरपोर्टवर आणि कमी पैसे असतात त्यांचे. सो मग त्यांनाच आम्ही सांगितलं होतं. चांगले आहेत त्यांनी, त्यांचं एज काहीतरी 80 इयर्सचं आहेत. हेच विचार केला माझे पप्पा वगैरेंचा. इकडचे लोक विचार करत नाही, एज कुठलं पण असलं तरी काम काही सुटत नाही त्यांचं, काम ते करतातच. त्यानंतर मग आम्ही निघालो, आम्हाला जायचं होतं. सो आमची फ्लाईटच्या इथं आलो आम्ही. आणि फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की आम्ही म्हणजे संध्याकाळचा टाईम होता आणि त्या टायमिंगला आम्ही फ्लाईटनी म्हणजे जायचं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो. त्यामुळे एवढा सुंदर व्ह्यू होता बाहेरचा, खूप छान वाटत होतं. नाही तर दरवेळेस आम्ही सकाळी दुपारच्या वेळेस निघतो, ह्यावेळेस आम्ही रात्रीचं संध्याकाळच्या वेळेस निघालो, त्यामुळे व्ह्यू पण एवढा सुंदर होता, म्हणून मग तो कॅप्चर करायचं होताच मला. सो मग ते व्हिडिओज वगैरे करत आम्ही चाललो होतो. मजा येत होती. कधी टाईम निघून गेला समजलंच नाही. मग आम्ही एअरपोर्टवर आलो, बॅग्स वगैरे घेतले, काढले. आता आपण चेकिंग वगैरे करून घेऊया. यावेळेस आम्ही 2 मोठ्या बॅग आहे ना अलाउड नव्हत्या आम्हाला, थायलंडला जाणार होतो आम्ही, म्हणून मग आम्ही 2 बॅग कमी आणलेल्या आहेत. नाही तर दरवेळेस आमच्या तिघांच्या 9 बॅग्स असतात आमच्याजवळ. यावेळेस फक्त 7-8 बॅग्स घेतलेत, कारण की आम्हाला दादा पण भेटणार आहे, कारण की तो पण थायलंडला येणार आहे. सो त्याच्यासाठी एक आम्ही एक्स्ट्रा बॅग घेतली, म्हणून मग बाकीच्या बॅग्स आम्ही यावेळेस कमी घेतल्या. तो येणार म्हणून आम्हाला एक एक्स्ट्रा वाढवावं लागली बॅग, कारण की मग आमचं तेवढं सामान बसेल आणि तेच तिथं मग आम्हाला इंडियाला जाताना घेऊन जाता येईल, म्हणून मग आम्ही एक एक्स्ट्रा बॅग घेतली. नाही तर आमचं दरवेळेस 9 बॅग्स असतात. आता मला येताना परत जमलं तर 2 बॅग अलाउड असतील, तर मला मग 2 नवीन बॅग्स घ्यावं लागतील. त्यानंतर मग आम्ही सगळं चेकिंग वगैरे केले, बॅग्स देऊन टाकले तिकडं. त्यानंतर आमच्या जे छोट्या बॅग्स आहेत ते आम्ही आमच्या कॅरी केलं सोबत. आता बॅग्स वगैरे दिलं, आता टेन्शन थोडंसं कमी झालेलं आहे. आता आपण फ्रेश होऊन घेऊया, म्हणून फ्रेश व्हायला गेले आतमध्ये वॉशरूममध्ये. ह्यावेळेस अनन्याच्या पप्पांनी ठरवलेलं आहे, कारण की ह्यावेळेस अनन्याचे पप्पा पहिले येणार आहेत, त्यानंतर मी एकटी अनन्याला घेऊन येणार आहे. त्यामुळे मला ते सांगत होते कसं करायचं, काय नाही ते, कारण की मी फर्स्ट टाईम एवढा लांब एकटी येईल म्हणून. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलले होते, हिला मी काही सांगणारच नाही, हिचंही आता मला दाखवणार सगळं कसं करायचं सगळं ते. सो मला ते चिडवत होते की तूच करायचं सगळं, मी फक्त चालणार तुझ्या मागं.
सो मग मी तरी त्यांना सांगतच मीच घेऊन आले इकडेपर्यंत फ्लाईटजवळ. त्यानंतर आम्ही बसलो. आम्हाला काहीतरी 3-4 आवर्स बसायचं होतं असंच, कारण की आमची फ्लाईट निघायला टाईम होता. सो तिथं बसलो, भूक लागत होती. सो त्यांनी मग खायला घ्यायला गेले होते आणि आम्ही बसलो मग तिथंच. मग फ्लाईटचा टाईम झाला, मग आम्ही निघालो. चला आता आपण जाऊया. 2 वर्ष मी असंच खालून फ्लाईट बघायची आणि असं वाटायचं कधी फ्लाईटमध्ये बसून मी इंडियाला जायची वेळ येईल, कधी जायची वेळ येईल. पण तो टाईम आला. एवढी हॅप्पी होते. फ्लाईट बघितली की एक वेगळीच खुशी होती. जे असे दूर राहतात त्यांच्या फॅमिलीपासून त्यांना नक्की समजत असेल की कशी फिलिंग आहे ती, किती छान वाटतं त्या मोमेंटला. काय करून काय नाही करू असं होऊन जातं त्या वेळेस, कारण की तो टाईम आलेला असतो, जायची वेळ आलेली असती, दिवस मोजतो, टाईम मोजतो, आपण किती तास झाले, किती वेळ राहिलेला आहे, ते सगळं टाईम बघत आपण आपली एक्साइटमेंट खूप हाय लेवलची असते. तर होतेच मी खूप, पण मला एवढं डोकं दुखत होतं माझं, खूपच डोकं दुखत होतं माझं निघताना. मग मी घरनं दशम्या बनवून आणल्या होत्या, मग तेच खाल्ल्या, कारण की या फ्लाईटचं जेवण बिलकुल छान नसतं. ते दिसायला खूप सुंदर असतं, दिसायला खूप छान वाटतं. त्यातले फ्रूट्स खाल्ले तर बाकी काहीच खाऊ नाही शकत आपण. ब्रेड असतो, ब्रेड आणि बटर आणि जाम असतो, कधी भेटला जाम, नाही भेटला. तेवढं चांगलं असतं. चांगलं म्हणलं तरी तेवढं खास नसतं, पण खाऊ शकतो आपण. सो मग ते फक्त दिसायलाच छान वाटतं, पण खायला बिलकुल अजिबात छान नाही वाटत. त्यामुळे मग मी दशम्या करून आणल्या होत्या. मग ते दशम्या खाल्ल्या आम्ही. तुम्ही बघू शकताच की तुम्हाला व्हिडिओ दाखवते जे किती खराब असतं ते जेवण. तेवढं काही होत नाही. जेवण झाल्यानंतर मी असंच खाली वाकायला जाते. माझ्या डोक्याला खूप जोरात लागतं तिथलं हँडल त्याचं. सो ते खूप वेळ दुखत होतं माझं. त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस म्हणलं आता मस्त फ्लाईट्स वगैरे पण झाल्या फ्लाईटमधल्या. मग आम्ही मूवी बघायचं ठरवलं आणि बँकॉकला जाणार होतो. सो सगळं बघत होतं तिकडे काय व्ह्यू आहे, कोणते पॉईंट्स आहे, तसं प्लॅन करून आलेलोच आहे आम्ही. तरी म्हणलं चला बघूया काय आहे तिकडे. अनन्या मस्त मूवी बघत बसली होती आणि मला झोपायचं होतं, पण माझं खूप दुखत होतं. त्यामुळे मी झोपच येत नव्हती मला शांत, आणि फ्लाईटमध्ये जागा पण एवढी नसते, सो मग झोप पण येत नाही. त्यानंतर मग त्यांनी स्नॅक्स दिला होता खायला, तो खाल्ला मग आम्ही. त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत त्यांनी मग आम्हाला जेवण दिलं होतं, 2 टाईम जेवण, त्याच्यानंतर सँडविच, त्यानंतर असं छोटं मोठं स्नॅक्स, अजून ज्यूस वगैरे सगळं असतं तिथं. पण टेस्ट बिलकुल छान नसते, त्यामुळे इच्छाच होत नाही. त्यानंतर आम्ही आलो होतो. आता डायरेक्ट मी तुम्हाला माझं इंडियाचं व्लॉग दाखवत आहे, कारण की आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे मम्मीला. जे पण माझे थायलंडचे व्लॉग्स आहे ते तुम्हाला मी इंस्टाग्रामवर दाखवून देईल. आता हा नक्की व्हिडिओ बघा तुम्ही. आता आपण जाऊया. आता एअरपोर्टवरून उतरलो, त्याच्यानंतर आपण आता कार केलेली आहे आम्ही. सो त्या कारने आता आम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्त होता, 4चा टाईम होता, आणि त्या टायमिंगला आम्ही इंडियामध्ये लँड झालेलो होतो. त्यामुळे घरी पण 2 दिवस पहिले मी लेट येणार असं सांगितलं होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तसंच प्लॅन होता तो, की तसंच सांगायचं नाही त्यांना, तसंच जायचं. मग काय तुमची म्हणून काय होतं. तर थोड्या वेळ काहीतरी 15 मिनटं तरी मम्मी काही ओपनच करत नव्हती डोर. त्याच्यामुळे ती घाबरून गेली होती. तिला वाटत होतं चोर आले वगैरे, म्हणून ती ओपनच करत नव्हती डोर. त्यामुळे खूप घाबरली. शेवटी मग पप्पा दादानी मग सांगितलं की मी आलो आहे म्हणून. तेव्हा कुठं त्यांनी डोर ओपन केलं, नाहीतर ती ओपनच करत नव्हती. मग आम्हाला शेवटी सांगावंच लागलं, सरप्राईज काही आमचं राहिलंच नाही. तरी पण तुम्ही नक्की व्हिडिओ बघा लास्टपर्यंत सगळे, कारण की मी माझ्या भावाच्या मुलीला फर्स्ट टाईम भेटणार होते, त्यामुळं मग आम्हाला खूप भारी वाटत होतं.
माझे आता असेच रोज व्लॉग्स येत राहतील. म्हणजे मी मोठे नाही, शॉर्ट्स व्हिडिओज तर नक्की टाकायचा प्रयत्न करेल. तर अशा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण भेटूया नंतर. आता मी एन्जॉय करते आणि तुम्हाला पण माझे शेअर करत जाईल व्हिडिओज वगैरे.